संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्ण लाईव्ह निवेदन. नमस्कार. ज्ञानोबा माऊली तुकाराम पांडुरंग हरी. आपण सर्व वारकरी भाविक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सध्या आपण पुणे शहरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे थेट दर्शन घेत आहोत. आळंदीहून निघालेली ही भक्ती अखंड गंगा आता पुण्यनगरीत दाखल झाली आहे. हजारो नाही तर लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत आहे. तुम्ही पाहत आहात, समोर दिसणारा प्रत्येक वारकरी आपल्याला एकच संदेश देतो: जात धर्म श्रीमंती गरिबी या पलीकडे जाऊन सर्वजण विठ्ठलाची लेकरं आहेत. हीच वारीची खरी ओळख आहे. वारकरी संप्रदाय हा केवळ प्रवास नाही, तर तो प्रेम, सेवा, त्याग, समता, शिस्त आणि भक्ती यांचा जिवंत उत्साह आहे. टाळ मृदुंगांचा निनाद, अभंगांचा मधुर स्वर आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा अखंड गजर संपूर्ण वातावरण भक्तिमय भारावून टाकत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या ज्ञानेश्वरीतून सामान्य माणसालाही अध्यात्माचा मार्ग दाखवला. ज्यांनी प्रेम, करुणा आणि समतेचा संदेश दिला, त्याच परंपरेला संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून अधिक व्यापक रूप दिले. आजही लाखो वारकरी त्या संतांच्या विचारावर चालत विठ्ठल नामाचा जप करत पंढरपुराकडे निघत आहेत. मित्रांनो, वारकरी म्हणजे फक्त पायी चालणं नाही. वारी म्हणजे मनशुद्धी करणं, अहंकार सोडणं, दुसऱ्याची सेवा करणं आणि प्रत्येकाने विठ्ठल पाहणं. म्हणूनच शेकडो वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. आज पुणे नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. रस्त्यावर दिंड्या, भगवे पताके, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा अखंड जयघोष घुमत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत आहे. जे भाविक आज येथे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही हे थेट दर्शन घेऊन आलो आहोत. आम्ही जिथे कुठे असाल तिथून मनोभावे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत माऊलींची कृपा सर्वांवर राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक भाविक व पवित्र सोहळ्याचे दर्शन घेता येईल. चला, आपण सर्वजण एकदम मनापासून जयघोष करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व भाविकांवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची, संत ज्ञानेश्वर माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची अखंड कृपा राहो. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता, लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने देवनगरीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पवित्र पालखी सध्या पुणे येथे दाखल झाली आहे. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भाविकांनी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी मोठी रांग देखील आहे. प्रत्येकाच्या ओठावर विठ्ठल हरिनाम आहे, प्रत्येकाच्या मनात भक्ती आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पालखीच्या दर्शनाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. आपण हे दृश्य पाहू शकता. आपण हे दृश्य पाहत असताना असे वाटते की हा केवळ लोकांचा महासागर नाही, तर भक्तीचा महासागर आहे. जिकडे नजर जाईल तिकडे भगव्या पताका, टाळकरी, मृदंग वाजवणारे वारकरी, अभंग गाणाऱ्या दिंड्या आणि ज्ञानोबा तुकोबाचा अखंड जयघोष तुम्हाला ऐकायला मिळतो. या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणताही भेदभाव नाही. श्रीमंत गरीब, मोठा लहान, जातपात, भाषा, प्रदेश हे सर्व भेद येथे संपतात. प्रत्येकजण फक्त वारकरी असतो आणि प्रत्येकाच्या मुखी एकच नाम असते: विठ्ठल 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 विठ्ठल. मित्रांनो, आपण पाहत असलेले हे दृश्य केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण जगासाठी भक्ती, शिस्त, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य दर्शवणारे आहे. लाखो लोक एकाच ध्येयाने, एकाच श्रद्धेने आणि एकाच
नामस्मरणाने एकत्र चालत आहे। हे दृश्य शब्दात सांगणे कठीण आहे, हे प्रत्यक्ष अनुभवण्यासारखे आहे। आज या ठिकाणी उभे राहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, जीवनशैली बदलली, पण विठ्ठलावरील श्रद्धा आणि वारीची परंपरा आजही तितक्याच ताकदीने आणि भक्तिभावाने पुढे चालत आहे। मित्रांनो, हे भक्तिमय वातावरण, टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगांचे सूर आणि लाखो वारकऱ्यांचा जनसागर पाहताना मन आपोआप विठ्ठलमय होऊन जाते। आपण आमच्यासोबत जोडलेले राहा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, जेणेकरून प्रत्यक्ष वारीत सहभागी होता आले नाही त्यांनाही या भक्तिमय सोहळ्याचे दर्शन घेता येईल। कॅमेरामॅन संदीपसह यूट्यूब चॅनल गप्पा दिलखुलास। आपण पाहत आहात सध्या अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण क्षणाचे साक्षीदार आहेत। आपल्यासमोर संत मुक्ताई माऊलींची पवित्र पालखी आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या लाडक्या भगिनी संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या सहवासात अध्यात्माचा प्रकाश देणाऱ्या संत मुक्ताई आजही प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात जिवंत आहेत। मुक्ताई माऊली म्हणजे करुणा, ममता, समता आणि ज्ञान यांचा सुंदर संगम। यांनी आपल्या अभंगातून आणि आचरणातून प्रेम, क्षमा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला। आज या पालखीचं दर्शन घेताना हजारो वारकरी ज्ञानोबा तुकाराम मुक्ताई माऊली असा अखंड जयघोष करत आहेत। हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहत आहात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील जी लाईव्ह व्हिडिओ आहेत ते मिळत राहतील। पहा भाविक हो, पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचे भव्य पुतळे उभारून त्यांना सुंदर मानवंदना देण्यात आली आहे। संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघालं आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या गजराने। चौकात विविध जाती धर्माचे पुतळे एकमेकांचा हात धरून उभे आहेत। हा देखावा एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश देत आहे। शेजारीच वारकरी दिंडीचा देखावा उभारून संतांची शिकवण जिवंत ठेवण्यात आली आहे। खरंच हा देखावा प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम। सर, सर्वप्रथम आपल्या मेडिकल टीमबद्दल थोडंसं सांगाल का? या वारीमध्ये आपल्या टीममध्ये किती डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे? वारकऱ्यांना तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या मोफत वैद्यकीय सेवा, औषधोपचार उपलब्ध करून देत आहात?
MBBS पूर्ण डॉक्टर्स आहेत. 6 जणांचा स्टाफ आहे. त्यात 6 ब्रदर्स आहेत, 5 डॉक्टर्स आहेत. ही पूर्ण आमची मार्केटिंगची टीम आहे अपोलोतर्फे आलेली. आणि आम्ही सध्याला नानापेठेमध्ये कॅम्प केला आहे. आम्ही सकाळी 6 वाजता कॅम्प लावलेला आहे सेवेसाठी. त्यासाठी आमची पूर्ण मार्केटिंग टीम आहे, डॉक्टरची टीम आहे हॉस्पिटल. त्यामध्ये आम्ही फ्री हेल्थ चेकअप डॉक्टरांसाठी पेशंट्स आणि पूर्ण मेडिसिन अवेलेबल केलेले आहेत त्यामध्ये. आज 2000 रेनकोट वाटप केले आहेत पूर्ण अपोलोमध्ये, अपोलोतर्फे पूर्ण वारीमध्ये सर. आतापर्यंत पूर्ण पंढरपूरपर्यंत वारीमध्ये रेनकोट जातील पूर्ण लोकांसाठी. आणि हे पूर्ण आमची मार्केटिंग टीम आहे सर अपोलोतर्फे. आणि आमचे पूर्ण एक 5 डॉक्टर्स आहेत त्यामध्ये आणि एक 6 आणि हे सर काका अपोलो. तुम्हालाही वारकरी सेवांसाठी भक्तांसाठी तुम्हाला इथे जी मदत कार्य केली जाते ही फ्री सेवामध्ये केली जाते, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? या लोकांसाठी जे तुमच्यासाठी असं एक इच्छेने तुम्हाला हे सगळी मदत करतायत, तर यासाठी तुम्ही एक 2 शब्द यांना सांगा. आम्हाला रेनकोट वाटप केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला काही सहकार्य केले माऊलीला त्या धन्यवाद तुमचा. अपोलो ग्रुपने जी वारकरी भक्तांसाठी जी ही सेवा चालू केली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. कारण लांबून येणाऱ्या वारीतून चालत येणाऱ्या वारकऱ्यांचे भाविकांचे ज्यावेळी त्यांना होणारे दुखापत त्याच्यावरती ही मरमपट्टी करत आहेत. त्यांनासुद्धा काहीतरी थोडासा मायेचा आधार देत आहेत आणि खरोखर त्यांची हे कौतुक करण्याजोगे गोष्ट आहे. आणि अपोलो ग्रुपचे पुन्हा एकदा धन्यवाद. सर ऐक ना, सरांचं घ्या. तुम्हाला काय दुखापत होते? केस लागली ना, काय नाही. तुम्ही कुठून चालून आलात? आम्ही आला पंढरपूर पंढरपूरहून इकडे आलात. आता वारीसोबत आणि पुन्हा वारी सोबत. आता काय झालं तुमच्या पायाला दुखापत? केस लागली केस. BP चेक होत आहे, शुगर चेक होत आहे, फ्री मेडिसिन वाटप होत आहे आमच्याकडून. आमचे पूर्ण डॉक्टर कन्सल्टंट्स आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, डेंटिस्ट आहे, पूर्ण टीम अवेलेबल आहे आमची. पूर्ण मार्केटिंग टीम, हॉस्पिटल डॉक्टर स्टाफ मामास ऑल ओव्हर पूर्ण वारकरी सेवेसाठी अपोलो हॉस्पिटल. भाविक हो, तुम्ही पाहत आहात की पोलीस प्रशासन ही अत्यंत प्रेमाने, संयमाने आणि भक्तिभावाने आपली जबाबदारी पार पाडत आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ते अहोरात्र सेवेत आहेत. त्यांच्या या सेवेलाही मनापासून सलाम. पहा, पोलीस प्रशासकही भक्तिभावाने वारकऱ्यांच्या सेवेत तत्पर आहे. सुरक्षा सहकार्यामुळे पालखी सोहळा सुरळीत पार पडत आहे. त्यांच्या या सेवेचे मनापासून कौतुक. पताकाचे भार मिळाले अपार, पताकाचे भार मिळाले अपार. मोठं जयकार हो, मोठं जयकार चारी वाजवाई गुरु महाराज, चारी वाजवाई
ऐसे बोले गीता भागवत ओ ऐसे बोले गीता भागवत काली वाजे वाली उपाराही काली वाजे वाली उपाराही आटईता लाली पंढरी पंढरी आटईता लाली पंढरी गटगटयाले शुद्ध होऊन गटगटयाले शुद्ध होऊन दौडी पिटणारे धोका मेला ओ दौडी पिटणारे धोका मेला काळी वाजवाली उभाराली काळी वाजवाली उभाराली वाटेच्या लाली पंढरी पंढरीची वाटेच्या लाली पंढरी पंढरीची वाटेच्या लाली पंढरी बरोबर सर्व अधिकारी आणि कामगार आपापल्या पदावरती नेमण्यात दिलेलं कर्तव्य सर्व अधिकारी आणि कामगार आपापल्या पदावरती नेमून दिलेलं कर्तव्य करतील. सेल्फी घेणं काकू गणपत कवडे काकू गणपत कवडे राणा रांजूरनगर राणा रांजूरनगर भाविक हो, सध्या आपण वारीतील अतिशय महत्त्वाच्या परंपरेचं दर्शन घेत आहोत. आपल्या समोर पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व उभा आहे. वारकरी संप्रदायात या अश्वाला विशेष मानाचं स्थान आहे. अनेक भाविक या अश्वाचं दर्शन घेऊन श्रद्धाकार करतात. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचं हे सुंदर प्रतीक आजही लाखो वारकऱ्यांच्या मनात अतिशय आदराने जपलं जातं. माऊलींच्या दर्शनासाठी सर्व भागातून, आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व भक्त आणि वारकरी जमा झाले आहेत. तर विशेष म्हणजे ऊन असो, मुसळधार पाऊस असो किंवा जोरदार वारा असो, कोणत्याही संकटाची पर्वा न करता हे वारकरी रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोराम यांचा अखंड नाम गजर करत विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत राहतात. त्यांच्या पायांना फोड येतात, शरीर थकते, पण मन मात्र भक्तीने ओतंबून गेलेले असते. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांना प्रत्येक पाऊल पुढे टाकण्याची मदत देते.
काही ठिकाणी क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी चरणसेवा म्हणून त्यांनी मुख्यमंत्री निधीतून या काही सेवा द्यायला केल्या आहेत की आलेल्या वारकऱ्यांच्या पायांना इजा होतात किंवा त्यांच्या पायाचे मसाज वगैरे करून त्यांचा पुन्हा थोडासा आराम दिला जातो. तर तीही सेवासुद्धा वारीमध्ये दिली जात आहे आणि खरोखर अशा सेवा दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे. विठ्ठल रुक्माई तुमच्यावर नेहमीच कृपा करो आणि आशीर्वाद देवो. चौकामध्ये विठ्ठलाची खूप छान अशी मूर्ती उभा केली आहे आणि या मूर्तीचे खूप देखणे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आणि त्या मूर्तीचं सेल्फीसुद्धा घेत आहेत. दर्शन घ्या. 30 मिनिटांमध्ये सर्वांचं दर्शन होत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे रांगेतून दर्शन घ्या. कोणीही कुठूनही शिरणार नाही प्लीज. कृपया सहकार्य करावे. मुखदर्शन घेतल्यानंतर पुढे पुढे चालत राहावे. सर्वांना